नमस्कार. राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्णच महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना आज आपण संगमनेर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि आज घुलेगाडी ग्रामपंचायतीमधील काही सामान्य नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत राजकारणासंदर्भात हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहे. वर्चस्व इथं माननीय नामदार बाळासाहेब थोरातांचंच आहे. इथून मागे होतं, इथून पुढे पण राहणार आहे. काही आता घटना काही इथून मागच्या याच्यामध्ये घडल्या, गैरसमजातून काहीतरी बदल केला लोकांनी, पण आता लोकांना त्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे. कारण लोकांचे कामं वेळेवर होत नाही, काहीच होत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ह्या गव्हर्नमेंटनी लाडकी बहीण योजना आणली. त्या लाडक्या बहिणी योजनेमुळं ना कोणाचे कुठले बी समजा एखादं मी आता हे काढलेलं आहे, लोन काढलेलं आहे अण्णासाहेब पाटील, 22 हप्ते मी आत्तापर्यंत भरलेले आहे. व्याज परतावा आजपर्यंत माझा 3 महिन्याचा व्याज परतावा 1,05,000 रुपये माझे व्याज परतावा बाकी आहे. त्याचं कारण फक्त लाडक्या बहिणी योजनेमुळेच हे सगळं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, अपंगांचा जो निधी आहे तो कुठल्या वेळेवर भेटत नाही. 5-5, 6-6 महिने झाले तो निधी भेटत नाही आहे. त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंट हे पूर्णपणे फेल झालेलं गव्हर्नमेंट आहे. आणि इथे जिल्हा परिषद पंचायत समिती बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व आणि राहणार आणि त्यांचेच गट पंचायत समिती गण आणि गट हे निवडून येणार त्यांचेच. मग हे राजकीय वर्चस्व असंच आहे का UM जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळ्यामुळेच एवढं हे झालेलं आहे. कारण याच्या अगोदर लोकसभेच्या हे झालेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला विधानसभेचा हे चालू झालं, मतमोजणी चालू झाली, 9 ते 10 वाजेपर्यंत ठाकरे गटाचे 50च्या पुढे हे होते. त्याच्यानंतर आपले अजित पवारचे 20च्या आतच जागा होत्या, शरद पवारच्या 50च्या पुढे होत्या आणि शिंदेच्या पण कमीच होत्या. आणि 10च्या नंतर असं अचानक काय झालं, काय एवढे होऊन काय होतं आहे, 8-10 जागेंचं इकडं तिकडं आत्तापर्यंत जे ऑब्झर्वेशन आहे त्याचं 8-10 जागेचं इकडं तिकडं होऊ शकतं मागे पुढे. परंतु 50-50 जागा जर खाली जर आल्या आणि 10 आणि 15वर जर येत असलं, हे सरळ UM घोटाळाच आहे ना. 70-80 हजारांनी दर पंचवार्षिकला निवडून येत होते आणि ते डायरेक्ट हे झालं. मग UMचा हे घोटाळाच आहे ना, दुसरं काहीच कारण नाही असू शकत नाही. धन्यवाद दादा. आपण एकंदरीतच आपला पूर्ण तालुका सुजलाम सुफलाम साहेबांमुळे झालेला आहे. तुम्ही बाकीचे तालुके बघा, काहींना पाणी नाही, अडचणी, शाळा वगैरे. इथं संगमनेर तालुका बघा तुम्ही, पूर्ण महाराष्ट्रात संगमनेर तालुका 1 नंबरला आहे. आत्ता जे महाराष्ट्रामध्ये एक बक्षीस काढलं होतं, पशु झाडे लावा काय होतं होतं नगरपालिकेसाठी, त्यात महाराष्ट्राचा संगमनेर नगरपालिकेचा नंबर आलेला आहे. यावरून तुम्ही लक्षात द्या, साहेबांचं काम आहे, चांगलंच आहे. सगळ्याच क्षेत्रात आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. पाण्याचं जर म्हटलं तर पाण्याचं सगळं हे झालेलं आहे. दुसरी गोष्ट, इथं प्रवर नदीचा 4-5 किलोमीटर आहे, त्या माध्यमातून पाईपलाईन वगैरे आणलेल्या आहे. त्याच्यामुळे तो पण शेतीचा विकास वगैरे सगळं झालेलाच आहे. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत इतिहास आहे, कारखाना, दूध संघ किंवा हे शैक्षणिक संस्था यांचे कुठलेही पगार वगैरे कधी थकलेले जात नाही. त्यांना बोनस वगैरे वेळेवर भेटतो आणि मजबूत भेटतो. तसं दुसरीकडं कधी वेळेवर पगार पण भेटत नाही. त्या लोकांचं हे बोनस पण व्यवस्थित भेटत नाही. त्यांना खूपच पगार तुटके याच्यावर ते काम करतात. इथं तसं नाही आहे. इथं सर्वच गोष्टीमध्ये सुजलाम सुफलाम 100% आहेच आणि ते लोकांना आता कळायला लागलं आहे.